कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। चिपळूण आणि खेड परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येते। अचानक आलेल्या पावसाचा फायदा घेत लोटे एमआयडीसी मधील काही कारखान्यांनी जगबुडी नदीत प्रदूषित पाणी सोडले। या दूषित पाण्याची तीव्रता इतकी जास्त होती की नदीचं पाणी अक्षरशः काळ्या रंगाचं झालं होतं। रात्रभर हा दूषित पाण्याचा विसर्ग सुरू होता। यामुळे नदीतील मोठ्या प्रमाणात मासळी मृत झाली असून मासेमारीवर अवलंबून असलेल्या नदीकाठच्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। सीईटीपीने हे पाणी त्यांच्या प्रोसेसिंग मधून आले नसल्याचे स्पष्ट केले। त्यामुळे नेमका कोणत्या कारखान्यामधून हे दूषित पाणी आले याचा शोध सध्या सुरू आहे। अखिल दाभोळखाडी भोई समाजाचे अध्यक्ष संजय जुवळे यांनी या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। तर अखिल दाभोळखाडी संघर्ष समितीने या दूषित पाण्यावर तोडगा न निघाल्यास महामार्ग रोखून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। नमस्कार, मी संजय जुवळे, अखिल दाभोळखाडी भोई समाज परिसर संघर्ष समितीचे अध्यक्ष। आज या ठिकाणी कोटवडी गावामध्ये सोनपत्रा नदीमध्ये एमआयडीसी कंपनीच्या माध्यमातून सीईटीपीच्या माध्यमातून भरपूरसं पाणी या ठिकाणी ह्या नाल्यातून दाभोळखाडीमध्ये जातं आहे। वारंवार या ठिकाणी एमआयडीसी एमपीसीबीने सीईटीपीशी संपर्क साधूनसुद्धा आजही या ठिकाणी हीच घटना परत घडलेली आहे। कालच मला वाटतं पाईपलाईनचे नट तुटल्यानंतर ते नट रिपेअर केल्यानंतर पुन्हा या रात्री पुन्हा या नदीला पाणी एवढा जोशामध्ये पाणी जाते। वारंवार सांगूनसुद्धा या ठिकाणी एमपीसीबी किंवा एमआयडीसीला कुठल्याही प्रकारचं किंवा सीईटीपीवर कुठलाही असर होत नाही। वारंवार आम्ही एमपीसीबीशी संपर्क साधतोय। आज या ठिकाणी या माध्यमातून आपण बघा ह्या ठिकाणी कशा पद्धतीनं पाणी या ठिकाणी या नदीतून आपल्या जगबुडीमध्ये जातं आहे आणि ह्याच्यावरती बऱ्याचशा शेतकरी आणि मच्छीमार लोकांवरती उपासमारीची वेळ येते। या ठिकाणी जर एमपीसीबीने जर या ठिकाणी जर याच्यावरती ताबडतोब ॲक्शन न घेतली तर आम्ही अखिल दाभोळखाडी भोई समाज आपल्या समोर उग्र आंदोलन करण्याचा इशारा देतोय। धन्यवाद। Thank you.